कॅन्सरमध्ये महिलांना खूप लवकर कॅन्सरचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर सगळ्यात प्रमुख म्हणजे महिलांमध्ये कुठलं कॅन्सर होतं, एक तर गर्भाशयाचं, एक ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशय कॅन्सर. तर हा कॅन्सर जर आपल्याला लक्षात आणायचं असेल, कुणालाही 40 वर्षानंतर पिरियड जातात महिलांचे, 40-50 वर्षानंतर पिरियड जातात. आणि जर त्याच्यामध्येच पिरियड गेल्यानंतर तुम्हाला जर मासिक धर्म येत असेल आणि जास्त ओव्हर ब्लिडिंग होत असेल, म्हणजे रक्तस्राव जास्त होत असेल, तर आपल्याला दाखवणं आवश्यक आहे डॉक्टरांना. आणि त्याच्यानंतर दुसरे एक म्हणजे त्याच्यामध्येच वाईट डिस्चार्ज म्हणजे पांढरा पदर होत असेल, मासिक धर्म गेल्यानंतरही पांढरा पदर लागत असेल, जर त्या पांढऱ्या पदराला जर घाण वास येत नसेल तर ते वास येत नसेल तर नॉर्मल आहे. आणि त्या जर पांढऱ्या पदराला जर वास येत असेल घाण, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवण्याची आवश्यकता आहे. तर हे सगळे कॅन्सरचे लक्षणं असतात. तसंच अचानकच ओव्हर ब्लिडिंग होणे हे सुद्धा कॅन्सरचे लक्षणं असू शकतात. म्हणून स्त्रियांनी 3 वर्षाला, आता म्हणतात की भारत देशामध्येच महिलांचा मृत्यू वाढलेला आहे आणि बाहेरच्या देशामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी आहे. का तर ते 3 वर्षांना टेस्ट असते, पेपिलॅक्सिन म्हणून अशी एक टेस्ट असते, ती केली जाते. त्याच्यानी तो आजार आधी होण्याच्या अगोदरच त्याला कंट्रोल केलं जातं, असं ते डॉक्टर्सचं म्हणणं आहे आणि डॉक्टर्स सांगतात. पण होण्याचे कारण काय आहेत, हे चारित्र्य खूप महत्त्वाचं असतं. जे गर्भाशयाचे आजार होतात किंवा ब्रेस्ट कॅन्सरचे आजार हे अनेक केमिकलयुक्त आहार आहे, आपला चुकीचा आहार आहे, किंवा त्याच्यानंतर आपण फ्रीज असेल किंवा अशा काही प्लास्टिकच्या बॉटल्स असतील याचा वापर आहे, हे सगळं तर आहेच आहे. त्याच्यानंतर चारित्र्य हे खूप महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे की जे चारित्र्यवान नसतात किंवा कुठे हे असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे असं सांगण्यात येत आहे. तर मला काय म्हणायचंय, सगळ्यात महत्त्वाचं, जो माणूस किंवा जे स्त्री रोज स्वतःला 1 ते 2 तास देते, योग करते, सात्विक आहार खाते, गुरुचं नाम जप करते, मेडिटेशन करते, शांत राहते, चिंता करत नाही. चिंता काय आहे, जिवंत माणसाला जाळते, आणि चिंता काय करते, मेलेल्या माणसाला जाळते. मग चिंता करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही आणि आपल्या स्वतःला 1 ते 2 तास वेळ द्या, कारण भरपूर प्रमाण हा कॅन्सरचा वाढलेला आहे. तुम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये चक्कर मारा, प्रत्येकाला ब्रेस्ट कॅन्सर आहे, प्रत्येकाला गर्भाशयांचा कॅन्सर आहे. तर हा कॅन्सर होऊ नये म्हणून आपण जर रोज असा व्यायाम केलात, प्राणायाम केलात, ऑक्सिजन लेवल शरीरामध्ये जर वाढवलात, गर्भाशयाला ऑक्सिजन, हृदयाला ऑक्सिजन, किडनीला ऑक्सिजन, आपल्या प्रत्येक सेल्सला जर ऑक्सिजन दिलात,